हार्दिक स्वागत करतो. आजची ग्रामसभा, आजच्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान आपल्या गावचे सरपंच श्री डाळिंकर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या विशेष ग्रामसभेमध्ये आपला एकच विषय आहे, तो म्हणजे मौजे कळवा येथील गट नंबर 113 मधील इकलात जमिनीवर विचार विनिमय करून निर्णय घेण्याबाबत हा एकमेव विषय आपल्या आजच्या ग्रामसभा विषय आहे. पटपट सह्या किती आहे? आपल्या सर्वांना कल्पना आहे, आज आपण आपल्या गावातील शासकीय इकलात जमीन या संदर्भात चर्चा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. गट नंबर 113 मधील जमीन ही शासकीय जमीन, त्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करत असताना त्या मागची पार्श्वभूमी अशी, मागील काही दिवसापूर्वी 8/7/2024 या दिवशी आपल्या गावातील गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले काही ग्रामस्थ हे उपोषणाला बसले होते. त्यामध्ये गजानन नाटेकर, श्री प्रल्हाद तोडे, उकुरडा तायडे अशी तिघेजण मंडळी 8 तारखेला पंचायत समितीच्या समोर शासकीय जमीन त्यांना मिळावी या संदर्भात उपोषणाला बसले होते. त्या दरम्यान मी स्वतः, त्याचबरोबर मुख्याध्यापक श्रीमान गायकवाड सर, ग्रामसेवक आंबोरे साहेब, उपसरपंच आकाश भाऊ आणि विविध गावातले ग्रामस्थ त्या उपोषणाला भेट दिली. सुरुवातीला आम्ही सर्वांनी उपोषणकर्त्याचं सर्व सविस्तर ऐकून घेतलं. त्या संदर्भात आपल्यालाही गावकऱ्यात वेळेवर भेटल्यानंतर आपण चर्चा केली. त्यांचं म्हणणं काय, गावचं म्हणणं काय, त्या संदर्भात चर्चा केल्यानंतर त्यावेळेस तत्कालीन BDO साहेब श्रीमान मोहर साहेब हे सुद्धा वारंवार विनंती करत होते आणि शासनाच्या बाजू त्यांना सांगत होते. GR काय म्हणतो, शासकीय जमीन देता येते की नाही देता येत, संस्थेला देता येत का नाही देता येत, या संदर्भात सविस्तर BDO साहेबांनी सुद्धा त्यांना कन्व्हिन्स केलं. परंतु त्यांचेही काही लक्ष देत नव्हतं. त्यांचा आग्रह होता की ही जमीन आम्हाला मिळावी. काही दिवसापूर्वी त्यांनी अतिक्रमण केलेलं होतं, हे सगळ्या गावकऱ्यांना कल्पना आहे. सुरुवातीच्या दिवसामध्ये 1978 का 72 सर लिलाव जे 1972-78 दरम्यान हराशीच्या स्वरूपात शासकीय जमीन, शाळा हराशी करायची आणि गावकरी ॲक्च्युअली ती जमीन गायरानाची, सगळ्यात त्याची कल्पना आहे. गुरेढोरे त्याची वेळेस प्रयोजन होतं की गुरेढोरे चारण्यासाठी लोक बोली बोलायची आणि ती जमीन घ्यायची. 1 वर्षाचा करार असायचा. कालांतराने ते पार्श्वभूमी सगळ्याला खोलात जायचं काही काम नाही, सगळ्यांना सविस्तर माहिती आहे, बरोबर आहे. कालांतराने काही दिवस खंड पडला, बरोबर आहे.
हाराशी बोलल्या गेली नाही. आता मागील एवढा पूर्ण इतंभूत सांगल्यापेक्षा सगळ्याला आपल्याला कल्पना आहे, आपण गावातील संबंधित आहोत. मागे एक शासनाचा साहेबाला एक पत्र आलं CO साहेबांचं की तशा पद्धतीची दौंडी देऊन आपण ही क्लास जमीन लिलावासाठी ठेवून बोली बोलणाऱ्याला देण्यात यावी. त्या संदर्भात उपोषणकर्त्यांना पत्र दिलं की जमीन च्या संदर्भात हाराशी करू नये. त्यांचं म्हणणं पडलं की आम्ही आमची जमीन म्हटलं की आमची ताब्यात असलेली जमीन हाराशी करू नये असं त्यांचं म्हणणं पडलं. गावकऱ्यांनी त्या लिलावावर बहिष्कार घातला. बरोबर आहे. अशा प्रकारची पार्श्वभूमी चालत असताना शासनाचे काही वेळोवेळी पत्रव्यवहार झालेले आहेत. संबंधित उपोषणकर्ते असतील, अतिक्रमणधारक असतील, शाळेच्या संदर्भात असेल, वारंवार पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भात एक 7/7चं पत्र आहे. 7/7चं पत्र आहे निष्कर्षित करण्यात. या संदर्भात विद्यमान तहसीलदार साहेब यांनी हे जे अर्जदार आहेत प्रल्हाद सकाराम तोडे, विष्णू सकाराम तोडे, गजानन पुंडलिक नाटेकर व इतर यांना शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत एक 7/7/23चा आदेश दिलेला आहे. त्या आदेशानुसार त्यांचं म्हणणं आहे, पूर्ण वाचल्यापेक्षा त्याचा सारांश सांगतो. यावरील गायरान शासकीय जमिनीवर आपण केलेले अतिक्रमण दूर करून त्यांचा ताबा मंडळ अधिकारी धोडप, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा यांच्याकडे न दिल्यास आपण यानंतर कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आपण सदर अतिक्रमण बांधकाम शासकीय खर्चाने निष्कासित करण्यात येईल व त्यासाठी येणारा खर्चाची रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम संहिता 1966 नुसार तरतुदीनुसार महसुलाची थकबाकी म्हणून आपल्याकडून वसूल करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असं तहसीलदार साहेबांचं पत्र होतं त्या काळात. त्यानंतर उपोषणाची पार्श्वभूमी सांगतो. त्यांचे 2 मुद्दे होते. बरोबर आहे. मोजे कवळा येथील वरील संबंधित उपोषणकर्ते म्हणजे संबंधित उपोषणकर्ते अतिक्रमणधारक यांच्या ताब्यात व येथील असलेली इकलात जमीन ताब्यात देण्यात यावी असं त्यांचं म्हणणं होतं. पहिली मागणी होती. दुसरी मागणी होती ताब्यात व वहीत असलेली जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या व पेरणी करणाऱ्या व्यक्तीची, संस्थेची, ग्रामपंचायतची, शाळेची, समितीची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याबाबत असे 2 मुद्दे होते. त्या संदर्भात विद्यमान BDO साहेब, गटविकास अधिकारी त्यांनी मोहोर साहेबांनी आणि त्यांना सांगितलं, पहिली जी मागणी आहे ही त्यांना GR दिलं, GR दाखवला. त्या GRनुसार शासकीय जमीन कुठल्याही संस्थेला किंवा व्यक्तिगत मालकीला किंवा ताब्यात घ्यायला शासन देय करत नाहीत किंवा तसे अधिकार आमच्या कार्यालयाला नाहीत असे स्पष्ट निर्देश त्यांनी त्यावेळेस उपोषणकर्त्याला दिले होते. नंतरचा दुसरा मुद्दा, ताब्यात वैतीत असलेल्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या पेरणी करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करावी. कोण पेरली, काय पेरली. तर त्या संदर्भात तत्कालीन BDO साहेबांनी शब्द दिले आणि लेखी स्वरूपात दिलं. कोणी ताबा केला, कोणी पेरलं त्याचं आम्ही रीतसर नियमानुसार तहसीलदार साहेब त्यांच्या अखत्यारीत असलेले मंडलाधिकारी तलाठी साहेब यांचे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, लोका पाहणी करून निर्धारित केल्या जाईल की कोण जमीन पेरली, काय पेरले. ते नियमानुसार त्या संदर्भात BDO साहेबांनी तहसील कार्यालयाला पत्र दिलं आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. या मागण्या मागची त्यांनी मान्य केली 2 नंबरची मागणी. त्यानुसार उपोषण करताना मी विनंती केली गावकऱ्याच्या वतीनं. BDO साहेबांनी बोलवलं की गावकऱ्यांनी चर्चा करायला यावं. सुरुवातीला ते म्हणत, सरपंच तुम्ही यांना शब्द देणार का. म्हणलं मी शब्द देऊ शकणार नाही, सरपंचाला पूर्ण काही अधिकार नसतात, गावकरी सांगतील. गावाचा मुद्दा आहे, गाव सोडेल. तर त्या BDO साहेबांनी सांगितलं की मी गावकऱ्यांना 10, 20, 50 लोक घेऊन या चर्चा करायला. मी या
पंचमंडळीला सांगितलं, म्हणलं तुम्ही एकदा चर्चा करायला या. त्या दिवशी मंडळी येऊ शकली नाही, काही कारणास्तव असो. नंतर पुन्हा इथे बोलवलं, इथे कारणास्तव काही येऊ शकले नाही. मग 5 दिवशी चाललेलं उपोषण प्रशासनाचा त्यावर दबाव येत होता. BDO साहेबांना, कलेक्टर साहेबाचे फोन, संबंधित SP साहेबाचे फोन की या नमस्कार की तुमचं उपोषण सुटलं पाहिजे. मग आम्ही त्यातला मधातला मार्ग असा काढला की गावाचा प्रश्न गावानं मिटवला पाहिजे, म्हणून ग्रामसभेचं आयोजन करतो. आणि ही बाब उपोषणकर्त्यांनाही थोडंसं पटलं. म्हणलं उपोषणाच्या सगळ्या बाजू काही एकाच याच्यात मंजूर होत नसतात. एक त्यांची पार्श्वभूमी, दुसरी पार्श्वभूमी गावची पार्श्वभूमी मांडलीच नाही, त्यामुळं काही कळणार नाही. म्हणून ग्रामसभेचं आपण प्रयोजन केलं. आणि आता या ग्रामसभेमध्ये आपणच आपला निर्णय घ्यायचा. बरोबर आहे? मग तुमचं झालं का? हां, आम्ही बोलू जातो का? आता साहेब तुम्ही एक प्रश्न विचारू. तर हा गावाचा प्रश्न आहे. आता आम्हाला जमीन कुठे जाऊ द्यायची ना? आम्ही आता प्रश्न आपल्या पुढे टाकू. 2 मिनिटं प्रश्न आपण तुमच्या पुढे टाकू. हा गावचा निर्णय गावनं घ्यायचा. आपल्याला त्यात कोण पेरली, काय पेरली, हे शासकीय लोक पंचनामे करतील. परंतु आता ही जमीन आहे, ही जमीन शासकीयच राहणार आहे. बरोबर आहे? त्यात कोणाचं आहे समजा कायद्याची बाब म्हणता असं, ही शासकीय जमीन ही कोणा संस्थेला किंवा एक व्यक्तिगत कोणाला देता येत नाही. यावर आता गावकऱ्यांनी निर्णय घ्यायचा. सगळे प्रश्न असतो शाळेचे लिलावाच्या संदर्भात काय असं तुम्ही बोला. यानंतर मी सन्माननीय आपले मुख्याध्यापक साहेब बॅकवर्ड सर यांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा या विषयाबद्दल सखोल असं मार्गदर्शन करावं. विषय काय आहे ते आपल्यामध्ये माध्यम आहे. वास्तविक मुख्याध्यापकाशी शाळेच्या शासकीय जमिनीशिवाय ग्रामपंचायती संबंधित नाही, पण एक ते माध्यम आहे. आपल्यामध्ये एक दुवा आहे की त्यांना पत्रव्यवहार होतो आणि त्या पत्रव्यवहारानुसार त्यांना करावं लागतं. त्यानुसार ते काय मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो, साहेब सर तुम्ही 2 शब्दामध्ये. आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष, या गावचे प्रथम नागरिक जयंकर, या गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब, पंचायतचे विस्तार अधिकारी वाळके साहेब, केंद्र प्रमुख आंधळकर साहेब, या साहेब, आजची ही ग्रामसभा ही लोकन्यायालय आहे. आणि हा लोकन्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं जातं. ज्या काही न्यायप्रविष्ट बाबी होत्या, त्या न्यायप्रविष्ट बाबी कायद्याच्या चौकटीत राहून आजपर्यंत जे एवढे सरकारचे पत्र निघाले, त्या पत्राच्या आधारे जी जमीन 7 हेक्टर 91 आर ही जमीन ही गावचीच आहे, ही त्या पत्रामध्ये नमूद आहे. तिच्यावर मालक हा म्हणजे शासन आहे. आज आमची जी शाळा आहे ही सुद्धा ग्रामपंचायतच्या अधीनस्थ आहे आणि ही शाळा गावची आहे, जमीनसुद्धा गावची आहे. आणि शासनाचा असा नियम आहे की बा कुठल्याही गायरानावर असेल किंवा गावच्या प्रॉपर्टीवर असेल कुठलाही दावा किंवा अधिकार तुम्हाला दाखवता येत नाही किंवा त्याच्यावरती अतिक्रमण करता येत नाही. आज गाव विकासाच्या हिशोबानं त्या जमिनीचा वारंवार लिलाव होत आला. लिलाव हा 11 महिन्यासाठी असतो. 11 महिन्यानंतर तुम्हाला ती जमीन सोडावं लागते आणि त्यानंतर ती जमीन लिलावात पुन्हा मांडावं लागते. त्या पद्धतीने आतापर्यंतची प्रोसेस चालू झालेली आहे. मध्यंतरी कुठंतरी त्याला अडचणी आल्या आणि गावचा तंटा असेल, तंटा होऊ नये या माध्यमातूनच मागची जी हराशी आहे ती रद्द झालेली आहे आणि आजची ग्रामसभा लागलेली आहे. ही जमीन कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एका संस्थेलाही देताच येत नाही. या माध्यमातून ती जमीन गावलाच राहणार आहे. तिच्यावर गावच्या हिशोबानं विकासात्मक बाबीचा विचार करूनच सरकारने तसं अधिकृत पत्र काढलेलं आहे आणि संबंधितांना सुद्धा सांगितलेलं आहे की बा तुमचे जे काही प्रश्न असतील ते न्यायालयात तुम्ही मांडा, न्यायालय तुमच्या ते बाजू ऐकून तुमचा नंतर निर्णय घेतील. त्या हिशोबानं ती आज रोजी तरी गावच्या हिशोबाने ती जमीन गावच्या हिशोबानं सरकारच्या पत्रानुसार ती गावला ठेवलेली आहे. तेवढंच माझं त्या पत्राच्या आधारे बोलणं आहे. सन्माननीय व्यासपीठ नावं कोणाचे न घेता थोडक्यात
त्याचप्रमाणे ई क्लासचा प्रश्न आपला बऱ्याचशा काळाचा गाजत आहे. वास्तविक पाहताना गावाच्या विकासाला सर्व गाव, सर्व जाती धर्म गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना उगच काहीतरी पुरापत गावात पाहिजे या उद्देशानं चालू केलेलं प्रकरण, त्याच्यामध्ये निष्पन्न काहीही होत नाही. ना शासन आम्हाला देत, व्यक्तिगत कोण्या व्यक्तीला देत, ना तुम्ही अतिक्रमण करणाऱ्याला देत. शासनाची जमीन शासनालाच राहील. कवळ्याची जमीन आहे. कवळा संपूर्ण गावच्या जाती धर्माच्या लोकांचा त्याच्यावर अधिकार आहे, हे सर्वांना मान्य आहे. आणि मग मान्य असताना आपण व्यक्तिगत मालकी हक्क का मागता बाबा? भूमिहीन तुम्हीच आहे का? भूमिहीन कवळ्यात नाहीत का? भूमिहीन मागासवर्गीय नाही का? असं असताना उगाच आपण काहीतरी फूल चालू ठेवायचं, आपलाही वेळ बर्बाद करायचा, गावचाही वेळ बर्बाद करायचा, आपला पैसा बर्बाद करायचा, गावचा पैसा बर्बाद करायचा आणि गावात खेळ चालू ठेवायची, हे बरोबर नाही आहे. सर्वांनी एका मतानं ऐकून घ्या आज की ही जमीन मरेपर्यंत कोणालाही मालकी हक्कानं भेटणार नाही. सार्वजनिक आहे, सार्वजनिकच राहू द्या. आणि जर उकरायचंच म्हणलं तर याच्यावर केसेस किती होईल आमच्यावर. तरी गावात शांतता राहावी, गावात सगळ्या समाजानं गुन्ह्या गोविंदानं नांदावं म्हणून आम्ही काहीही केलेलं नाही. नाही तर वास्तविक पाहता हराशी आम्ही गेल असताना आमच्यावर केसेस व्हायचं काय काम? जर आम्ही ती पावती जोडली असती तर आम्ही दोषी राहत होतो का? पण नाही, आम्ही समजदार आहोत, सुशिक्षित आहोत किंवा गावामध्ये शांतता भंग झाली नाही पाहिजे आणि कोणत्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झाली नाही पाहिजे. आपलं गाव सर्वांना घेऊन चालणारं गाव आहे आणि तसंच राहावं अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि या गायरानाचा पिच्छा सोडून द्या. व्यक्तिगत मालकी हक्क कोणीच मागू नका आणि तो भेटणार बी नाही. बोला ना तुम्ही बी. पाठिंबा काय बोललं पाहिजेत ना. मंडळी, उपस्थित ग्राम सरपंच साहेब, पाटील साहेब हे जे सर्व निवेदन करतात ही वस्तुस्थिती खरी आहे बरं का. मी काय म्हणतो, आतापर्यंत ज्या हाराशी झाली आज ती शाळेकरताच झाली. कोणाच्याकरता घरात कोणी घातलं का? काहीच नाही घातलं. म्हणून विनंती माही सर्वांना की ही जी जमीन आहे ही सर्व गावाकरता ही विनंती करतो. कोणाला काही बोलणं आहे का? आयडिया उपोषण करते. सरपंच साहेब, एवढे समजा वाद आहे. सगळ्याच्या समस्या आहेत. हा? त्याच्यावर तोडगा काढायसाठी याला नाही त्याच्यावर तोडगाच काढा. नाटेकर आले का? दोन शब्द बोला ना. बोला, दोन शब्द बोला. बोला ना, बोला. तसं तुमची बाजू कळली पाहिजे ना. एक मताना ठराव मंजूर आहे म्हणून हातवर करा सगळ्यांनी. एक मताने ठराव मंजूर असं आपण गृहीत धरू. कोणाचं काय म्हणणं असेल यावर? कोणाचं काही म्हणणं आहे का? कोणाचं काही म्हणणं आहे का या विषयावर? काही म्हणणं असेल तर तुम्ही उभं राहून मुद्दा सांगू शकता.
त्याच्यानंतर सर याची आरशी होणार नाही. तुमच्या शाळेमध्ये जे करायचं ते करा तुम्ही. पाटील सरपंच जे करतील तेच करा. गावकरी जे करतील तेच करायचं. याच्यानंतर विषय घ्या तरी बोला. आपण पत्रव्यवहार केलेला आहे. संबंधित तहसीलदार साहेब, मंडलाधिकारी आणि तलाठी पंचनामा करतील. गावकरी पण त्यांना आणि साहेब कोणी आता सहकार्य, आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. जे जे तुम्ही बाबी सांगसाल त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा हे आम्हाला काय करावं लागेल नेमकं पंचनाम्याकरता. मी सन्माननीय साहेबांना विनंती करतो, साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्ग शासकीय जमीन आहे. तुमच्या अधिकारानुसार तुम्ही जर ती हरास केली तर ती तुमच्या अधिकारानुसार तुम्ही एखाद्याला देऊन राहिलेले आहे. तर त्याच्यावर त्यांनी काय पेरणी केलेली आहे फक्त एवढाच उल्लेख राहील. सातबाऱ्यावरती पेरीपत्रकात येणार नाही, नाही कारण त्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. शासनाला पंचनामा वगैरे कोणी पेरला एवढा उल्लेख आणि पंचनामा तहसीलदार साहेबांना त्यांच्या अहवालानुसार माहिती आता ठीक आहे. ते मागून सादर करण्यात व्यक्ती एका व्यक्तीनं पेरलेलं नाही, संपूर्ण गावनं पेरलेलं आहे. येईल. चालते ना मग. नाव कोणाचंच येणार नाही त्याच्यामध्ये. गावकऱ्यानं पेरलं, गावकऱ्याचंच नाव आहे. फक्त पीक पेरलेलं आहे म्हणून. आमच्या म्हणजे इथं आम्ही पांढऱ्या लोकांच्या पावत्या फाडलेल्या आहेत. आमच्याकडं 94-95 पासून दंडाच्या पावत्या फाडलेल्या. 2015 पर्यंत काय होतं का आपलं वांग इथं आम्ही खाल्ल्याच्या 2015 1915 मध्ये 2015 मध्ये तुम्हाला कोणते आदेश येईल आमच्या जमीन हुसकायचे ग्रामपंचायतला का शाळेला आदेश येईल होते का आम्ही काढले होते मामा आदेश जसं आमची जमीन आम्ही कुठं लोकांना नर्सिंग होपाने गावचे जमीन कुठं काढायला जाय ना ते बंद करा. तुम्ही बोला. 2015 मध्ये याने एकदम निर्णय घेतला. आमच्या जमीन ताब्यात घेतलं. काढून घेतले आहे ना. तुम्हाला काढ घेणं आदेश होते का? काढ झाला आदेश होते का? तहसीलदारांना आम्हाला काढ झाला आदेश तुम्हाला काढ झाला. तहसीलदाराच्या आम्हाला नोटीस आहे. बोला तहसीलदारांना आम्हाला बोला, नोटीस त्याचंही उत्तर देतो. ते उत्तर द्या तुम्ही नंतर. ते उत्तर माहिती आहे आमच्या पोटात सगळे उत्तर 2015 मध्ये आमच्या जमिनीत हडप करून गेलं तुम्हाला काय तुम्ही आदेश येईल होती की गोया अशी हरास करा. मग तुम्हाला आदेश होते का? पहिली हरास किती अकरा चालू होती. कोणाची व्यक्ती शेजारी विकून द्यायचं मग ज्यानं काढलं का नाही, ज्यानं आदेश घेतला, थांबा वावरा केल्यानंतर 1000 झाले तिथे. आम्ही एवढा नोटीस न देता आम्हाला नाही सांगता येईल कसं तेव्हा पुन्हा आम्ही किती अकराच्या मागे सरतो जमिनीचा आमच्या जमिनीचा त्यासाठी आम्ही वारंवार विचारतो कोणाचं काही म्हणणं आहे का? हेच म्हणणं आहे की आपल्याला कसं आहे दोन्ही बाजू समजून घ्यायची आहे. पण एकमतानं ठराव काय झाला, तुमचं म्हणणं काय आहे? आम्ही घेतलं नाही स्कूल. आम्ही काय करणार होतो याच्या पुढे बरं, कोर्टात कुठपर्यंत आलं? कोर्टात चालू आहे न्यायप्रविष्ट आहे. कलेक्टर साहेब आमचे अर्ज आहेत तहसीलमध्ये अर्ज आहेत भाजपसाठी आमच्या पुऱ्या जिल्ह्यातले अर्ज आहेत तिथं आपल्याच गावचे
त्यासाठी निर्णय येईल आम्हाला तर आम्ही त्या जमीन आम्ही देतो. त्याच्यावर मोजून करू नका. आपण काय म्हणतो शाळेतून काही निर्देश आले काही आदेश आले कलेक्टर साहेबांनी सांगणारच आम्हाला. भाडेपट्टे जर भेटले तर ते नाही पण तोपर्यंत मग ते तोपर्यंत तुमचं ते कोर्टाने सुरू चालतं ना. नाही तोपर्यंत ती जमीन कशी राहील मग याच्या व्यतिरिक्त तुमचं काही म्हणणं आहे का आमचा मुद्दा जे- जो मुद्दा मांडला तो सुद्धा आजच्या मीटिंग मध्ये घ्या. आमचा मुद्दा त्यात घेऊन टाका. त्याचा मुद्दा त्यात घेतला जाईल काय अडचण नाही. 2000 तुम्ही मला आधी जाण काढली होती आम्हाला तहसीलदार तुम्हाला आदेश होते तुमचा मुद्दा आम्ही करून घेऊ. तुम्हाला सगळं माहिती पण लोकांना माहिती होत्या ना. आता तुम्ही पण ऐकून घ्या. बसा काका. आता या गायरानाचा प्रश्न या मंडळीनं काढलं मान्य आहे मला. त्यांनी आराशी घेऊ तशी काढो त्याचं काही घेणं देणं नाही. त्यांना कोणाचे आदेश होते का नव्हते ते आम्ही विचारले नाही. 2015 जो ग्रामसभेचा ठराव आहे त्या ठरावानुसार आम्ही संपूर्ण अतिक्रमण काही मागासवर्गीयाचाच काढलं असं नाही आहे. जेवढ्या पण लोकांनी काढलेलं होतं त्यांच्याकडे जमीन असो का भूमिहीन असो सर्वांना विनंती केली की तुम्ही ही जमीन सोडा. ही जमीन कवळ्याची आहे, कवळ्याला राहू द्या. सार्वजनिक आहे, सार्वजनिक राहू द्या. शासनच मालक राहू द्या आणि ही व्यक्तिगत कोणालाही भेटणार नाही असं आम्ही डायरेक्ट सांगितलं. आणि संपूर्ण गावनं तिथं जाऊन ती जमीन ताब्यात घेतली आणि तेव्हापासून 15 पासून आम्ही पेरतो. तरी आज सुद्धा हे लोक म्हणतात की आमच्या ताब्यात आहे. आता हे कशानं सिद्ध करता हो तुम्ही? काय ग्रुप आहे ताब्यातला नाही बा. ग्रुप काय काहीच नाही. हा, तुमच्याजवळ proof आहे. शांतता जरा. हा समारोप करा. हा बोल ही सूचना हे जे तुम्हाला बोलायचं बोलले त्याच्या अतिरिक्त माझी ही सूचना आहे की पांडव संस्थान आणि पांडव जमीन पांडव संस्थांची नाही ती गावठी हा माझा मुद्दा आहे. आणि त्या पांडव संस्थांवर गुरुवारी आपले आमदार शेताताई महाले येत आहे. त्या ठिकाणी काही बांधकाम करण्याचे तिथे उद्घाटनासाठी येत आहेत. तर माझी विनंती की सर्वांनी त्या ठिकाणी यावं. फाट्यावरच्या कमानीचं बी उद्घाटन अहो सगळे पण करून पण पहिलं पांडवापासून एवढीच विनंती होती, सूचना होती की पूर्ण सर्वांनी कार्यक्रमाला या. सर्वांनी कार्यक्रमाला या. दौंडी बी देऊन टाकू. दरम्यान कार्यक्रम राहील. सर्व मंडळीनं यावर आता सखोल चर्चा आज झालेली आहे. प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त केलेलं आहे. आपण शेवटी प्रोसिडिंग असली त्यांना शेवटी या मतावर आलो की ही जमीन आहे, ही शासनाची जमीन आहे, ही वैयक्तिक कोणाला देता येणार नाही. गावकऱ्यांनी सांगितले बा आता ही गावाची जमीन गावकऱ्यांनी फिरलेली आहे. फक्त आम्हाला आदेश कसे आता ही जमीन कोणाची आता तुम्ही सांगितले तसा पंचनामा होईल. तहसीलदार साहेब, BDO साहेब यांच्या आदेशानुसार शासकीय नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
आम्हाला मान्य आहे. आणि त्यांचा जो मुद्दा आहे तो आपण घेणार आहे. त्यांनी मागणी केली पट्टे नसल्यामुळं बाकी शासकीय निवास पुढे कार्य करण्यात येईल. पट्टा भेटला म्हणजे कसं आहे, वरती पण